सांगतो आता ते लहान मुलं येतं त्यामुळे थोड्याशा हे होतात. एक नवीन भरती होती. नवीन भरतीमध्ये कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्या भरती होतात. चांगले मार्क आले, मेरिट मध्ये आला गेली आणि झालं त्याला कंडक्टरची नोकरी मिळाली. त्याला ड्युटी लागली आपल्या इथून कर्जतवरून राक्षसवाडीला. त्या ठिकाणी मुक्कामी गाडीमध्ये आला. तिकीट काढत एक पहिलवान बसलेला बेंचवर त्या बाकावर त्याच्याकडे बघितलं. पहिलवान जरा थोडं ह्याच्यातच त्याच्या रागाने बघितलं. तिकीट म्हणलं कंडक्टरला मला दाखवून म्हणला भैरू पहिलवान तिकीट काढीत नसतो. भैरू पहिलवान तिकीट काढीत नसतो. हे झालं कुठं नादी लागावं म्हणलं. आपला पहिला दिवस आहे नोकरीचा, जाऊ द्या एखादं जाय ना का 10 रुपये आपले जाऊ द्या, पण कुठं नादी लागतात. आपली सडपातळ यष्टी नाही का, शरीर यष्टी कमी प्रवृत्ती म्हणजे लुकडा सडपातळ असल्यामुळं आणि नको नादी लागायला म्हणून झालं. दुसऱ्या दिवशी तसंच झालं. भैरू पहिलवान तिकीट काढीत नसतो. घाबरून आपला गप बसला. आता काय करावं मग. आता हे रोजच चालू झालं नाही का. मुक्कामी गाडीला ठरलेलं ते सीट, कर्ज काम उरकायचं, संध्याकाळी आपल्या मुक्कामाला जाताना ह्याला तीच ड्युटी. काय करावं विचार केला कंडक्टरनी. ह्याची जिरावली पाहिजे, काय करावं. काहींनी विचार केला कुठं नादी लागतो, भरतोय डब्बर. आपण म्हणलं किती दिवस भरायचे नाही का. त्यांनी अध्यक्ष रजा काढली 3-4 म्हणजे अशी महिन्याची, 5-6 महिन्याची. लगेच 5-6 महिन्यामध्ये रजा काढली. कोल्हापूर गाठलं. गोर बैठका, बदाम खुर्मा चालू केलं. ह्याला दाखवायचं, जिरवायचंच म्हणलं. आणि मग त्याने काय केलं, गेला परत 5-6 महिने चांगलं शरीरयष्टी कमवली. आपल्याकडे पहिलवान व्हायला कोल्हापूरला जातात तसं तो गेला, व्यायाम केला, चांगल्या पद्धतीची बॉडी तयार केली. आता बघू मला कसं तिकीट काढायचं. 6 महिने हजर झाला. परत आपले हे उदाहरण झालं राक्षसवाडीचं. असं मुक्कामी गाडीमध्ये गेला तर ते आलाच घडी का शो म्हणला तिकीट. आता थोडासा ताकद होते हे पण रोब होता, हळूच आवाजात नाही, गुरमी तिकीट तिकीट, जरा गुरमी मध्ये तिकीट. शो परत तसाच म्हणला भैरू पहिलवान तिकीट काढीत नसतो. शो जोरात का काढीत नसतो. खिशातून पास काढतो आणि दाखवतो. भैरू पहिलवानकडे महिन्याचा पास असतो. काय असतो, महिन्याचा पास असतो. प्रश्न काय, आपण का आहे ना, माणसाची सहज वृत्ती काय आहे, एखादा प्रश्न पडला तर विचारलं पाहिजे. परंतु आपण काय करतो, प्रश्न विचारित नाही, प्रश्न विचारले पाहिजे. मुलांनी सुद्धा काय केलं पाहिजे, सर हे का, मॅडम ते का. आज नका सांगू, नाही तुमच्या लक्षात आलं तर उद्या सांगा, गुगल सर्च करा. पण प्रश्नाची उत्तर मला मिळाली पाहिजे. ज्यांनी म्हणजे त्यांना निरुत्तर व्हायचं वेळ. भारतामध्ये शास्त्रज्ञ काय निपजले नाही, त्याचं कारण हे की आपला शास्त्रज्ञ लहानपणीच मारला. मग आईच्या माध्यमातून असो, वडिलांच्या माध्यमातून असो, समाजाच्या माध्यमातून असो. त्यामुळे आपल्याकडे हे शास्त्रज्ञ बाकीकडे शोध लागले की म्हणतेच नाही ते आमच्या ज्ञानेश्वरीचे. का नाही त्याला प्रश्न मांडलं तुम्ही, आमच्या ह्याच्यात का नाही मांडलं तुम्ही, का नाही प्रयोग केले ते शून्याच्या शोधाला. ठीक आहे, लावला जगापुढं कुणी मांडला. आमच्याकडेच हे सगळं पाण्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आहे तशी बोल. आणि मग का पुढे आला नाही, मांडलं नाही, का दुसऱ्याला मांडावं लागलं, का लिओला जन्म घ्यावा लागला, का त्याला ते मांडावं लागलं, त्यांनी पेटेंट काय घेतलं, तुम्ही त्याला पेटेंट म्हणून ठेवलं. मग तर हे लहानपणीच आपला शास्त्रज्ञ हे लहान वयातच काय केला, आपल्या आईच्या माध्यमातून असं, आपल्या वडिलांच्या माध्यमातून, समाजाचं असं, संस्कृतीच्या माध्यमातून काय केला, लहानपणीच आपला शास्त्रज्ञ मारला. त्यामुळे आपल्याकडं शास्त्रज्ञांची वानवा आहे, कमी आहे. जगामध्ये घडले पण आपल्याकडे नाही. म्हणून लहान मुलांनी असतात त्यांचे प्रश्न, पण बऱ्याच वेळा आई वडील सुद्धा त्याच्या प्रश्नांची उत्तर देत नाही. म्हणजे गाडगे महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त आपण जे काही विचार मंथन व्हायला पाहिजे.
प्रत्येक महापुरुषाच्या जन्म आणि स्मृती दिनानिमित्त ह्यांचे शत्रू कोण होते, ह्यांचे मित्र कोण होते, ह्यांनी नेमकं काय केलं, नेमके आपल्या समाजासमोर हेच नावं येतात, ह्यांचीच काय येतात. मग त्यावेळी त्यांनी कोणाच्या विरुद्ध संघर्ष केला आणि नेमकं संघर्षाची त्यांचे त्यावेळेचे मुद्दे काय होते, त्यांची रणनीती काय होती. जर गाडगे महाराजांनी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये आसूड ओढली असती तर मग अंधश्रद्धा निर्माण करणारे कोण होते आणि ज्ञान देणारे कोण होते, त्यांना सहकार्य करणारे कोण होते, त्यांना विरोध करणारे कोण होते. आज ते आहेत का, मग त्यांचा आपण विरोध करतोय का, आज नसतील तर का नाही, हे प्रश्न समाजालाही पडले पाहिजेत, आपल्यालाही पडले पाहिजेत. काय होतं आपल्याला, म्हणजे काय करायचंय आपल्याला वाटतं बा शिवाजी महाराज आपल्या घरात नाही जन्माला यायला पाहिजे, तुम्हा या म्हणून गाणी सुद्धा असतात, बाबासाहेब या असंही आपल्याला वाटतं. परंतु ते शेजारच्या घरात आपल्याकडं नको, कारण त्यांनी जे त्या काळामध्ये सहन केलेला आहे, संघर्ष केलेला आहे, हा संघर्ष आपल्याला नको असतो. आणि म्हणून मग मी सांगितलं की गाडगे महाराज स्वतःचा ज्यावेळेस मुलगा जातो त्यावेळेस तिथं उभं राहिल्या कीर्तनामध्ये कीर्तन करतात. म्हणजे मेले किती कोट्यानं कोटी काय रडू एकासाठी, स्वतःच्या मुलाबाबत. पण तेच गाडगे महाराज बाबासाहेबांचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण होतं 6 डिसेंबर 1956ला, त्याच्यानंतर अवघ्या 14 दिवसामध्ये, म्हणजे अक्षरशः आपण हाय खाणं म्हणतो, ही महापुरुषांची एकमेकाशी असलेली नाळ, ही नाळ आपण समाजामध्ये सांगितली पाहिजे. नुसतं जातीत वाटून घेऊन उपयोग नाही, तर त्यांची जी एकमेकाचा जो ऋणानुबंध होता, त्याचं जे नातं आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा, ही जी विचारधारा आहे ही धारा आहे, फ्लो आहे. म्हणजे तसं बाबासाहेब त्यांचं बऱ्याच वेळा बाबासाहेबांचं आणि गाडगे महाराजांची मुलाखत झालेली आहे, चर्चा झालेली आहे. त्यावेळेस बाबासाहेबांचं कीर्तन असायचं, गाडगे महाराजांचं कीर्तन असायचं, बाबासाहेब खाली बसायचे आणि महाराजांचं जिथं कीर्तन आहे तिथं घाण अस्वच्छता असणारच नाही, हे बाबासाहेबांचं ठाम मत होतं. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या महापुरुषांची एकमेकाशी जी नाळ आहे. आणि ही नाळ ज्यावेळेस आपण जयंती स्मृती दिन समाजामध्ये साजरे करतो, तर ही विचारधारा एकमेकांची कशी आहे, एकमेकांना पूरक कशी आहे, हे समाजामध्ये जाणीवपूर्वक आपण सांगितलं पाहिजे. कारण आता सध्या जातीलाच आपण समाज म्हणतो, अनेक जातींचा समूह आहे, त्याला समाज म्हटलं पाहिजे. परंतु आमच्या समाज जातीचाच तो म्हणत असतो. समाज ही चांगली कन्सेप्ट आहे, कल्पना आहे. समाज ही चांगली व्यवस्था आहे, मात्र जात व्यवस्था ही घातक आहे, समाजाला, संस्कृतीला, सगळ्याच गोष्टीला घातक आहे. परंतु तोच आपण काय करतो, जातीलाच समाज म्हणतो आणि आपण आपलीच फसवणूक करून घेतो. समाज हा अनेक चांगल्या विचारांचा, आचारांचा, जाती समूहाचा एक संघ आहे, त्याला समाज आपण म्हणतो. तर या ठिकाणी आता क्षीरसागर सरांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना नेहमी आता मागच्या वेळेस सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचं प्रवचन कीर्तन ठेवलं होतं.